हॅलो, मी अमित भानुशाली म्हणजे तुमचा आवडता अर्जुन सुभेदार. पण आज जिथे मी आहे, हा सेट जरा वेगळा दिसत असेल तुम्हाला. म्हणजे आमच्या शोचा सेट, ठरलं तर मगचा सेट हा नाहीये. कारण आज नशीबवान झालो होतो मी. आणि आता नशीबवान आणि ठरलं तर मग यांचा महासंगम सुरू आहे. सो आम्ही नशीबवानच्या सेटवरती आहोत. खूप सुंदर सेट आहे फिल्म सिटीमध्ये आणि मजा येते. आत्ताच नुकतेच प्रोमो आउट होत आहेत की वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत आणि खूप फास्ट घडत आहे. सो काय सांगशील त्याबद्दल आणि काही असं प्रेक्षकांना क्लू पटपट मिळणार आहे का त्याच्याकडून? प्रेक्षकांना क्लूज ॲक्च्युली मिळाले असतील आत्तापर्यंत आणि प्रोमोज आले आहेत बाहेर. की कसं महिपतचं नाव येतं आहे, कसं प्रतिमाची आठवण येते परत. आणि इथे सुद्धा नशीबवानमध्ये सुद्धा त्यांचं लग्न कसं होतं आहे, काय घडलं इथे हेही तुम्हाला माहिती आहे. सो या महासंगममध्ये बरंच काही होणार आहे. बरंच जे रहस्य आहे, रहस्य उलगडणार आहेत आणि बऱ्याच गोष्टी तुम्हालाही कळणार आहेत. बरं, नुकताच एक BTS सुद्धा आउट झाला होता की नाईट शूट सुरू होतं आणि झाडावरती ते बनवून सगळं तिकडे शूट सगळं सुरू होतं. काय सांगशील त्याबद्दल आणि ते शूट कसं झालं होतं? धमाल, मजेदार. मला ॲडव्हेंचर्स खूप आवडतात आणि ते शूट करणं खरंच एक ॲडव्हेंचरच होतं. त्यानं झाडावरती एक जागा बनवली होती. तिथे मी आणि सायली बसलेलो आहोत. आम्ही खाली बघतोय मी महिपत आणि प्रतिमाला. खूप भीती वाटत होती. खरं भीती मग मी बोलता बोलता पण स्लर झालं माझं. एवढी भीती वाटत होती मला. हो, असं काही सपोर्ट नाहीये तिथे. पण पण पूर्ण टीम होती तिथे आम्हाला सांभाळायला. आणि नेहमी मी हे सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये जेव्हा असे कसे स्टंट्स आम्ही करतो, तेव्हा तुम्ही प्लीज घरी तुमचं असं ट्राय करू नका. कारण आम्हाला इथे सपोर्ट करण्यासाठी सगळी माणसं असतात. तुम्ही तिथे एकटे असतात ना म्हणून. बरं अमित, 1000चा टप्पा पार झालेला आहे. सो आ काय सांगशील कारण खूप डिफिकल्ट असतं आणि डे नाईट शूट सुरू आहे आणि इथपर्यंत पोहोचणं खूप कठीण असतं. सो काय सांगशील त्याबद्दल आणि कसं वाटतंय आता 1000चा टप्पा पार होतोय? खरंच खूप बरं वाटतंय. 1000चा टप्पा पार करणं खरंच खूप अवघड गोष्ट होती. पण तुम्ही रसिक प्रेक्षक तुम्ही आहात. तुमच्या प्रेमामुळे तुम्ही जी साथ दिली, तुम्ही जे प्रेम दिलं आम्हाला, आपलंसं करून घेतलंय आम्हाला, त्यामुळे हे शक्य झालंय. खरंच त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून आभार व्यक्त करतो मी. आणि तुमचं प्रेम, तुमची माया, तुमची आपुलकी अशीच आमच्या पाठीशी राहू द्या. 1000 नाही, 10,000 एपिसोडपर्यंत आपण जाऊ. हो, पण त्या 10,000 एपिसोडपर्यंत जाणारा जो मार्ग आहे, जो रस्ता आहे, त्यावरती बरेच रहस्य आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, जे अजूनही बाहेर आलेल्या नाही आहेत. ते खूपच लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. बरं, अर्जुनची जर्नी तर प्रेक्षकांनी बघितले, पण अमित भानुशालीची जर्नी कशी होती या 1000 टप्प्यापर्यंत आणि किती अप्स अँड डाऊन आले आणि किती अचिव्हमेंट याच्यातून तुला मिळाली? बरेच अचीव्हमेंट्स मिळाले, बरेच अवॉर्डसुद्धा मिळाले. प्रेक्षकांकडनं सुद्धा अवॉर्ड मिळाला मला. म्हणजे फॅन क्लब्स आहेत, त्यांनी अवॉर्ड्स आणून दिले. पण सगळ्यात मोठी जी ताकद असते, ती असते तुमच्या फॅमिलीची. आणि खरंच मी खूप आभार आहे. आभार व्यक्त करतो देवाचा सुद्धा, की मला इतकी छान, इतकी समजूतदार फॅमिली मिळाली आहे, की जी मला प्रत्येक प्रत्येक दिवशी मला मोटिव्हेट करते, मला सपोर्ट करते. माझी बायको, माझी आई, इव्हन माझा लहान मुलगा रिधान सुद्धा आता जरा मोठा झालाय. सो त्यालाही माहिती आहे बाबा चाललेत. सो जाता बाबा म्हणतो, "बाबा लवकर घरी या, आपण मस्ती करूया. जा आता तुम्ही जा, तुम्ही शूटिंग करा, जा तुम्ही शूटिंग करा." सो याशिवाय इथपर्यंत पोहोचणं अमितसाठी शक्यच नव्हतं. सो ऑल थँक्स टू द फॅमिली खरंच. बरं अमित, माझा पुढचा प्रश्न तोच होता. कारण आपण जेव्हा सुरुवातीला ठरलं तर मगच्या सेटवरती भेटलो होतो, तुझा श्रद्धाचा आणि रिदांश पण होता, तेव्हा तो खूप लहानच होता. आता त्याला बऱ्यापैकी समजायला लागला आहे. सो तो टी व्हीमध्ये बघून काही त्याचं असं वेगळी रिॲक्शन येतात का? किंवा त्याला कळायला लागलेलं आहे आता. सो काय ते? बरंच काही असतं. फार त्याला टीव्ही दाखवत नाही आम्ही. पण एकदा जेव्हा तो बघत होता आणि तिथे आपले जे शॉर्ट्स येतात, ठरलं तर मगचे ॲड्स येतात, मध्ये प्रोमोज येतात. तो प्रोमो आला होता कार्टून बघता-बघता आणि त्यामध्ये माझा सीन होता जिथे मी रडतोय. सायली हॉस्पिटलमध्ये होती आणि मी रडतोय. समथिंग असं काहीतरी होतं. तेव्हा तोही रडायला लागला. माझी आई मला व्हिडिओ काढून बघते, "बघ तो रडतोय तुला बघून-बघून." आणि मला खरंच तेव्हा बरं वाटलं होतं. वाईटही वाटायला हवं ॲक्चुअली मला, की माझा मुलगा रडतोय. पण तो बाबा इमोशनल झालेत, बाबा रडतायत म्हणून तो रडतोय, ह्या गोष्टीचा खरंच खूप आनंद वाटतो. कारण तो इतका इमोशनली अटॅच आहे आमच्यासोबत. सो त्याला बरं वाटतं. येस. बरं, बॅकग्राऊंडला लग्नाचा सगळा माहोल दिसतो आणि आत्ताच सोहमचं आणि पूजाचं सुद्धा लग्न झालेलं आहे. सो तुम्हाला जायला मिळालं नाही कारण शूट होतं आणि पुढे तर भेटणारच आहात. की किती मिस करत होतात की जायला मिळालं असतं तर? खरंच खूप मिस करत होतो. पण त्यासोबतच शूटिंग पण करायचं आहे आणि एपिसोड्स पण येणारच आहेत. खूप गोष्टी उलगडणार आहेत. सो नाही जाऊ शकलो मी लग्नाला. पण पूर्ण टीमतर्फे सोहम आणि पूजाला खूप 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 कॉन्ग्रॅच्युलेशन्स.
तुमचं आयुष्य असंच एकत्र हसत खेळत आणि एकमेकांना समजून असंच पुढे जा. थँक्यू सो मच. तुम्ही तुम्ही आम्हाला इतकं प्रेम दिलं, तुमची साथ होती म्हणून आम्ही 1000 एपिसोड या टप्प्यावर पोहोचलोय आज. आ, खूप बरं वाटतंय मला. आज हे सांगायला मला खरंच अभिमानही वाटतोय, की 1000 एपिसोडपर्यंत तुम्ही तुमचं प्रेम, तुमची साथ अशीच ठेवली आहे आणि मी तुम्हाला हीच प्रार्थना करेन, की तुमची साथ, तुमचं प्रेम असंच अजूनही आमच्यासोबत राहू द्या. अजूनही खूप छान-छान एपिसोड्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार. तुमची जी इच्छा आहे, तुम्हाला जे बघायचं आहे, ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेलच. सो बघत राहा. तुमचा आवडता शो ठरला तर मग आणि मला अर्जुन सुभेदारला पण. थँक